म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट म्हणजेच सत्ता असं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल। आज या गैरसमजुतीवर प्रकाश टाकूया। इन्व्हेस्टमेंट आणि गॅम्बलिंग यात मोठा फरक आहे। सट्टा म्हणजे अंदाजावर पैसे लावणे, पण म्युच्युअल फंड हे नीट अभ्यास करून आणि डेटा आधारित आपले पैसे चांगल्या धंद्यांमध्ये गुंतवणूक करतात। हे काही नशिबावर नसतं। 2 रिस्क कमी करता येतो। सट्टा म्हणजे 50-50 चा गेम, लागलं तर मोठा मुनाफा नाहीतर लॉस। पण म्युच्युअल फंड आपले पैसे एक नाही 30 ते 60 लिस्टेड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात। यांनी आपला रिस्क कमी होतो, कारण 1-2 धंद्यांमध्ये जरी प्रॉब्लेम आले तरी बाकीचे धंदे चांगले करतील, ज्यांनी ॲव्हरेज तरी चांगलं राहील। एक लक्षात घ्या, म्युच्युअल फंड मध्ये रिस्क तर आहे, पण जर गुंतवणूक लॉंग टर्म साठी ठेवली 5+ वर्ष तर रिस्क कमी होतो। नंबर 3, म्युच्युअल फंड मॅनेजर हे तोटा होणाऱ्या धंद्यांमधून बाहेर पडतात आणि नवीन चांगले धंद्यांमध्ये निवेश करतात। त्यांनी परफॉर्मन्स टिकून जर नाही ठेवला तर त्यांची नोकरी आणि फंड मधून पैसे दोन्ही जातात। म्युच्युअल फंड गुंतवणुकीत संयम ठेवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण कोणत्याही कायदेशीर धंदा आपले पैसे 30 दिवसात डबल करत नाही, पण 5 ते 7 वर्षात तर चांगला मुनाफा देतात। एक दिग्गज व्यक्ती म्हणाले आहेत की स्टॉक मार्केट हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जिथे इम्पेशंट लोकांचे पैसे पेशंट लोकांकडे जातात। म्हणून आर्थिक नियोजन हे खूप महत्त्वाचे आहेत। जर तुम्हाला 1 वर्षांनी पैसे लागणार असतील तर मार्केट किंवा इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू नका। त्यासाठी वेगळे म्युच्युअल फंड आहेत जे तुम्हाला FD किंवा बँकपेक्षा थोडं जास्ती व्याज देतील आणि त्यावर टॅक्स कमी लागेल। म्हणून म्युच्युअल फंड ही दीर्घकालीन ध्येयांसाठी म्हणजेच रिटायरमेंट, लहान मुलांच्या उच्च शिक्षणासाठी उत्तम साधन आहे। म्युच्युअल फंडचा अभ्यास जर आपण केला तर ते संपत्ती निर्मितीचे साधन आहे, सट्टा नव्हे। तुम्हाला अजून प्रश्न असतील तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या मित्रांसोबत ज्यांना हे अजून माहिती नाही, किंवा जो मित्र म्हणतो म्युच्युअल फंड सट्टा आहे। सेव्ह, इन्व्हेस्ट अँड प्रॉस्पर।